तर सगळ्यांनाच माहिती आहे की एक जो प्लांट आहे तो आहे तुळस. तुम्ही घरातल्या कुठल्याही झोनमध्ये तुळस ठेवू शकता. इनफॅक्ट मी म्हणेल की आग्नेय दिशेला तर छोट्या तुळस असायला पाहिजे. सोमवारी किंवा शुक्रवारी त्या तुळशीला उसाचा रस तो दिला तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहते. मी असं म्हणणार नाही आहे की तुम्ही एका दिवसात करोडपती व्हाल, तुमच्यावर पैशांचा पाऊस होणार, असं होणार नाही आहे. पण जी कामं अडकलेली आहेत तुम्हाला मार्ग दिसतो की अरे हा अपॉर्च्युनिटीज येतात. बऱ्याचदा असं होतं की अपॉर्च्युनिटीज येतात पण आपल्याला त्या कळतच नाही की आपल्याला या अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आणि आपण त्या ग्रॅब करायला हव्या. बरोबर. सेकंड जो प्लांट आहे जो घरामध्ये असायला पाहिजे तो आहे ॲलोव्हेरा, म्हणजेच आपण ज्याला कोरफड म्हणतो. बरोबर. तो पण झाड असायला पाहिजे. आफ्टर दॅट आहे शमीचं झाड. याच्याबद्दल पण थोडेसे मिथ आहेत किंवा लोकांमध्ये भीती आहे की ठेवावा की नाही ठेवावा. कारण शमीचं झाड जे आहे इट्स रिलेटेड टू शनिदेव. ओके. तर लोकांना वाटतं की नको आपल्याला त्याच्याने काही त्रास होईल का, तर मी असं म्हणेल नाही. शमीचं एक पान जसं आपण बेलपत्र आपल्या शिवलिंगावर महादेवाच्या पेंडीवर चढवतो तसं शमीचं पण एक पान तुम्ही ठेवला आणि 108 वेळा ओम नमः शिवाय पण म्हटला तर तुमचा जो चंद्र आहे जो वीक असेल तर तो स्ट्रॉंग होतो. म्हणजे चंचल असतं तुमचं मन, स्थिर राहत नाही, लो फील होतं, ते जरा स्टेबल होतं.